भारत पाकने एकमेकांवरचे हल्ले हे तत्काळ थांबावेत असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। दोन्ही देश अमेरिकेच्या संपर्कात आहेत। परिस्थिती नेमकी काय आहे त्याची माहिती दिली जाते। संरक्षण विषयक अभ्यासक सतीश ढगे सर आपल्या सोबत आहेत। ढगे सर, गेल्या 3 दिवसांपासून पाकिस्तानकडून सातत्याने ड्रोन आणि मिसाईलचा मारा होतोय। आपल्याकडून सुद्धा त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जातंय। अमेरिकेची भूमिका त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आता ट्रम्प यांची प्रतिक्रिया आलेली आहे। त्यांनी असं ट्विट करत म्हटलेलं आहे की भारत पाक एकमेकांवरचे हल्ले थांबवण्यासाठी आपण तयार आहोत। हे अमेरिकेशी झालेल्या चर्चेनंतर दोन्ही देश युद्धबंदीसाठी तयार आहेत। कसं पाहायचं याकडे? नक्कीच फुल अँड इमिजिएट सीज फायर अशा प्रकारचं त्यांच्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे। आणि अमेरिकेची मध्यस्थाची भूमिका बॅकडोअरमध्ये जी आहे या भारत आणि पाक संघर्षामध्ये होणारच होती आणि त्या अनुषंगानं हे ट्विट महत्वाचं आहे। आणि याच्या काही वेळ अगोदरच ज्या प्रकारची न्यूज किंवा ज्या प्रकारची बातमी बाहेर त्या ठिकाणी आली की भारतासाठी आता ऍक्ट ऑफ टेररिझम इज इक्वल टू ऍक्ट ऑफ वॉर, त्याच वेळेस ते विश्लेषण करताना मी एका चॅनलशी बोलताना सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं होतं की ज्या प्रकारे मागच्या काही तासांमध्ये ज्या डेव्हलपमेंट घडत आहेत, म्हणजे काल रात्री ज्या प्रकारे भारतानं पाकिस्तानमध्ये जाऊन हल्ला त्या ठिकाणी केला आणि त्यांचे स्ट्रॅटेजिक एअर बेसेस उद्ध्वस्त केले, मग त्यानंतर मार्को रुबियो आज पाकिस्तानचे जे खरे सत्ताधीश आहेत ते पाकिस्तानचे प्रधानमंत्री नाही, त्यांच्या लष्कर प्रमुखाशी मार्को रुबियोंनी चर्चा त्या ठिकाणी केली, त्यांच्यावर दबाव टाकला आणि दुसऱ्या बाजूला भारताशी सुद्धा त्या ठिकाणी चर्चा केली। आता भारताला जर अशा प्रकारच्या सीज फायरला ऍग्री व्हायचं असेल, कारण ज्या प्रकारची आक्रमक भूमिका आपण घेतली होती, अशा प्रकारच्या सीज फायरला जर ऍग्री व्हायचं असेल तर कुठेतरी हे दाखवणं राजकीय दृष्ट्या नरेंद्र मोदी सरकारला आवश्यक आहे की आम्ही दहशतवादाविरुद्ध फर्म आहे, देयर इज अ झिरो टॉलरन्स फॉर टेररिझम। आणि म्हणूनच तशा प्रकारची बातमी काही वेळाच्या अगोदर त्या ठिकाणी आली होती की आता भारताच्या धोरणामध्ये भविष्यामध्ये जर अशा प्रकारचा दहशतवादी हल्ला झाला तर टेरर ऑफ म्हणजे ऍक्ट ऑफ टेरर इज इक्वल टू ऍक्ट ऑफ वॉर, म्हणजे हा एक प्रकारे जो आहे प्रोजेक्शनचा पार्ट होता। आणि नक्कीच ही संघर्षाची परिस्थिती कुठेतरी निवळण्यासाठी अशा प्रकारचा जो आहे वे आउट पाकिस्तानसाठी आवश्यक होता आणि भारताला सुद्धा युद्ध त्या ठिकाणी पाहिजे होतं। म्हणून त्या अनुषंगाने ही बातमी आपल्याला राजकीय अँगलनेही पाहावं लागेल, प्रोजेक्शनच्या अँगलनेही पाहावं लागेल आणि सर्वात महत्वाचं या संघर्ष विरामासाठी हा एक महत्वाचा टप्पा असू शकतो। पण असं जरी असलं तरी भूषालीजी मला स्पष्टपणे त्या ठिकाणी वाटतं की आपला जो ऑपरेशन सिंधू किंवा दहशतवादाचा लढा जो आहे तो इथेच थांबता कामा नाही। दहशतवादाला जर संपवायचा असेल तर त्याचे खूप वेगवेगळे कांगोरे आहेत किंवा वेगवेगळे टप्पे त्या ठिकाणी आहेत। हा फक्त जो आहे पाकिस्तानकडून रिटॅलिएशन थांबण्यासाठी केलेला प्रकार आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात द्यावं लागेल। ढगे सर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, पाकिस्तानकडून हल्ले होत असताना आपल्या नागरी वस्त्यांना टार्गेट करण्यात आलं, धार्मिक स्थळांना टार्गेट करण्यात आलं, एअरपोर्ट्सना टार्गेट करण्यात आलं, एअरबेसना टार्गेट करण्यात आलं। प्रत्युत्तरामध्ये ज्या वेळेला आपल्याकडून ड्रोन किंवा मिसाईल्स डागण्यात आले त्यावेळेला पुन्हा एकदा काल आपण दहशतवादी तळांना त्यांच्या लक्ष केलेलं होतं। ही सगळी परिस्थिती पाहता भारताची भूमिका स्पष्ट आहे की आमचा लढा हा दहशतवादाविरोधातला आहे, आम्ही तिथे सामान्य नागरिकांना टार्गेट करत नाही आहोत। मात्र अमेरिकेचा अशा वेळेला अशा पद्धतीची प्रतिक्रिया की आम्ही मध्यस्थी केलेली आहे हे दाखवण्याचा प्रयत्न तुम्हाला वाटतोय? नक्कीच, म्हणजे अमेरिका जो आहे जगामध्ये दाखवण्याचा त्याचा नेहमीच प्रयत्न असतो की आम्ही मॉनिटर आहोत आणि काही अर्थी हे खरंही आहे, कारण ती एक प्रकारे आर्थिक त्याचबरोबर सामरिक महासत्ता आहे, हे सत्य आहे। पण अमेरिकेची आतापर्यंत इतिहास पाहिला किंवा भूमिका पाहिला तर ती नेहमीच दुटप्पी राहिलेली आहे। एक प्रकारे जे आहे भारताच्या बाजूने असं दाखवायचं आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तानला पुरवायचं। पुन्हा एकदा जे आहे म्हणजे 1999चा इतिहास घ्या, 2019चा बालाकोट एअर स्ट्राईक नंतरचा सगळा इतिहास त्या ठिकाणी घ्या, वेळोवेळी पाकिस्तान अशा प्रकारची कुरघोडी करतो आणि अमेरिकेच्या मध्यस्थीच्या माध्यमातून भारताच्या कारवाईपासून वाचतो, हा आतापर्यंत इतिहास आहे। आणि मला अपेक्षा होती की 2025ला तसं काही होणार नाही, पण दुर्दैवानं म्हणजे हे जे आहे काही वाईट झालं अशातलं मी आता अशा प्रकारचं मी स्टेटमेंट देत नाही। पण ज्या प्रकारची आणखीन कणखर भूमिका भारताने घेणं अपेक्षित होतं त्याला कुठेतरी स्वल्पविराम लागतोय की काय, अशा प्रकारचा या ट्विटला पाहून आपल्याला वाटतं। अजून सुद्धा भारत सरकारनं त्याला अधिकृतरित्या दुजोरा दिला नाही। नेमकं खरोखरच फुल अँड इमिजिएट त्या प्रकारे डिएस्केलेशन आपण केलं का, सीज फायर केलं का आणि कुठल्या कंडिशनवर केलं हे आपल्याला समजणं खूप महत्वाचं आहे। आणि होपफुली 6 वाजताची पत्रकार परिषद आहे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सची, ती या अनुषंगाने अत्यंत महत्वाची ठरणार आहे। सतीश ढगे सर, ज्या पद्धतीनं भारतानं अगदी आक्रमक पवित्रा घेतला की हे नया भारत आहे, हे भारतानं पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे। कुठल्याही आम्ही दबावाला झुकणार नाही, कुठल्याही दबावामुळे आम्ही मागे हटणार नाही, हे भारतानं दाखवून दिलं। त्याच्यामुळे अमेरिकेवर सुद्धा एक प्रकारे दबाव निर्माण झाला असं म्हणायचं का? हो, म्हणजे तसं जर पाहिलं तर या सगळ्या 22 एप्रिल पासून आतापर्यंत हा सगळा आपला जो लढा आहे, आपण महत्वाचे जे खमती निर्णय घेतले त्याविषयी काही वाद नाही। इव्हन कायनेटिक ऍक्शन, मिलिटरी ऍक्शनच्या माध्यमातून सुद्धा
पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून आपण जे आहे 9 महत्वाचे टेररिस्ट हायडाऊट त्या ठिकाणी उद्ध्वस्त केलेले आहेत आणि सिनियर कमांडर, मग त्यामध्ये HM जे आहे, हिजबुल मुजाहिदीन आहे, लष्कर-ए-तैयबा आहे, त्याचबरोबर जैश-ए-मोहम्मद आहे, त्यांच्या सिनियर कमांडरच्या फळीला सुद्धा कापून काढण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. ही काही छोटी गोष्ट त्या ठिकाणी नाही. जे महत्वाचे निर्णय घेतले ते सुद्धा खमचे निर्णय, पण याही पलीकडे जाऊन दहशतवादाला जर संपवायचा असेल तर हा लढा आणखी संपूर्ण जे आहे पुढे चालू ठेवणं आवश्यक आहे. आणि अमेरिकेची भूमिका जी आहे ती मला नेहमीच दुटप्पी वाटत असते, त्यामुळे अमेरिकेच्या भूमिकेविषयी आज घडीला तरी न बोलणं हेच योग्य.